नमस्कार. आपण पाहत आहेत न्यूज महाराष्ट्र वन चॅनल. या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र वन चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तर ग्रामपंचायत रणसंग्राम या विशेष कार्यक्रमांतर्गत आज गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावचे भूमिपुत्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. ते म्हणजे विष्णुदास भोसले. तर विष्णुदास भोसले यांना ही निवडणूक का लढवायची आहे, कशा पद्धतीने त्यांना काम करायचं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी न्यूज महाराष्ट्र वन चॅनलची टीम खंडाळी या गावामध्ये दाखल झाली आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव विष्णुदास शिवाजी भोसले. मी एक शेतकरी आहे, शेतकरी पुत्र आहे. तरुणांनी राजकारणाकडे वळावे. नेमकं तेच 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 उमेदवार परत निवडून येतात, परत तेच येतात, परत त्यांचेच घरातले सदस्य येतात आणि विकास मात्र होत नाही. कारण त्याच्यात त्यांची काहीही चुकी नाही. विषय सरपंच पद किंवा सदस्य पद हे नेमकं असतंय काय आणि काय केलं पाहिजे हेच त्यांना माहिती नसतं. त्यांना फक्त उभा राहिल्यानंतर ह्यानं फॉर्म टाकला, हे आपल्या विरोधात उभा राहिले, ह्याला पाडापाडी, हे पाडापाडीचे राजकारण करतात. आणि ह्याच्यामध्ये सामान्य जे वयोवृद्ध मतदार आहेत त्यांना आमिषाचे बळी देऊन त्यांच्याकडे मतदान घेतलं जातं. तर ही परंपरा पुढे वाढत चाललेली आहे. आणि तर या ठिकाणी अपक्ष उमेदवार विष्णुदास भोसले पाहिले की या रिंगणामध्ये उभे आहेत. तर तुम्हाला ही निवडणूक का लढवायची आहे, काय सांगाल? आमच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विकास हा होत आहे. गेल्या पॅनलने थोडंफार चांगलं काम केलं आहे, पण त्याही पेक्षा उत्कृष्ट काम मला कसं करता येईल, तरुण पिढीला सोबत कसं घेता येईल, घेऊन अनेक अशा अडचणी आहेत ज्या की आमच्या गावचं एक तळं आहे. तळ्यामध्ये त्याला तळ्याला रंगरूप व्यवस्थित देऊन एक शेजारून कॅनल जात आहे. ते कॅनलचं पाणी तळ्यामध्ये सोडून कसं गावाला पाण्याने दोन्ही हंगामामध्ये पाणी पुरवता येईल आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसं पाणी पोहोचवता येईल, ह्यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि तरुणांना मी एकच मेसेज देण्यासाठी या राजकारणामध्ये किंवा सुरुवात केलेली आहे. आयुष्यामध्ये आमचा घराण्यामध्ये किंवा आमच्या ह्याच्यामध्ये राजकीय वारसा काही नाही आहे, परंतु मी नेमकं थोडंसं शिक्षण झालेलं आहे. त्या शिक्षणाचा योग्य वापर करण्यासाठी मी राजकारणामध्ये एक समाजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. पाहिलं या ठिकाणी समाजाचा विकास व्हावा यासाठी तळमळ असणारं नेतृत्व या ठिकाणी विष्णुदास भोसले आहेत. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी जर निवडून आलात तर भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी या गावचा बदल करण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी कोणत्या योजना राबवायच्या आहेत, काय करायचं आहे गावासाठी, काय सांगाल? गावच्या विकासासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. गावामध्ये राहिलेले घरकुल जे की कागदपत्री किंवा काही कारणास्तव अडकलेले आहे, ते सर्वप्रथम गावामध्ये सर्वांच्या एक घरावरती मजबूत छत असावे आणि आरोग्यासाठी आरोग्य सुविधा, तसंच पाण्याची व्यवस्था, पाणी स्वच्छ पाणी आणि पिण्यायोग्य पाणी कसं नागरिकाला जास्तीत जास्त पोहोचता येईल याकडे मी अतिशय मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीला सोबत घेऊन लक्ष देणार आहे. तसेच शिक्षणावरती सर्वात मोठा माझा भर असेल. आणि भविष्यात जर संधी भेटली तर तरुणांच्या किंवा घरोघरी चूल पेटवण्याचं मी काम करणार आहे. आणि मला निवडणूक निशाणी देखील काडीपेटी आलेली आहे. आणि या राजकारणामध्ये येण्याचा उद्देशही माझा असा आहे की घाण जे कचरा आहे ते कचरा जाळून टाकण्यासाठी मी राजकारणामध्ये आलेलो आहे. आजवर जे कचरा साचलेला आहे वार्डामध्ये म्हणा, इकडे तिकडं, तर ते कचरा साफ करण्यासाठी मी एक निवडणूक निशाणी माचीस ही घेऊन तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे. पाहिलं या ठिकाणी की त्यांना या ठिकाणी गाव स्वच्छ करायचं आहे, गाव स्वच्छ निर्मल करायचं आहे, यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे. तर या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्यांना काय सांगायचं आहे, काय आवाहन करायचं आहे? न्यूज महाराष्ट्र वन या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व गावकऱ्यांना व तसेच तमाम आजूबाजूच्या नागरिकांना व महाराष्ट्रातील युवा तरुण पिढींना मी एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे की मित्रांनो, घटनेचे आपले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा, हे वाक्य तुम्ही एक समजून घ्या. पहिलं तुम्ही ज्ञान घ्या, परत
आपल्या मित्र मंडळीला, बांधवांना, सर्वांना सोबत घ्या आणि नंतर लढा उभा करा. त्यावेळेस तुमचा लढा हा न्यायासाठी एक यशस्वी लढा होईल. आणि तरुणांनी जास्तीत जास्त राजकारणामध्ये आलं पाहिजे, राजकारणाकडे वळलं पाहिजे. ही एक देशाला एक उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगली बाब आहे. जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणाकडे वळावे. हे जे आहेत राजकारणामध्ये आजवर सगळे अंगुठा छाप आलेले आहेत. यांना एकदम नेमकं पदाची माहिती नसते आणि त्यामध्ये ते काही काम करू शकत नाही. त्यामध्ये त्यांचा काही दोष नाही. तर तुमच्यासारखा एखादा मेंबर, एक सुशिक्षित मेंबर जर लाभला एखाद्या गावामध्ये तर नक्कीच गावचा विकास होईल. आणि ह्या निवडणूक आयोगामध्ये जे यावेळेस निर्णय घेतलेला आहे सरकारनं की सरपंच पदाचे दावेदार उमेदवार जे आहेत ते निवड झाल्यानंतर हे एक अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी सरकारचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. कारण ह्या अगोदर मलाही कुठेतरी तळमळ वाटत होती, जर आपण या सिस्टम मध्ये गेलो तर निदान खालच्या पायरीपासून आपण या सिस्टम मध्ये जाऊन नंतर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बदल कसा घडून आणता येईल त्यातलंच एक काम माझं एक साकार झालं. हे सरकारने केलं असं मला वाटलं आणि एक आनंद वाटला. कारण हे जे आहे ते लिलाव व्हायचा डायरेक्ट. आता हे एक गावची गोष्ट असते, समोर सांगता येत नाही, पण तुम्हाला बी माहिती आहे प्रत्येक गावामध्ये काय चाललेलं आहे. डायरेक्ट बोली लावली जाते सरपंचाची. हे कुठेतरी थांबावं म्हणून हे सरकारनं अगदी मोलाचा निर्णय घेतलेला आहे आणि अशाच प्रकारचा निर्णय पुढे घेतील. त्यासाठी तरुणांनी, सुशिक्षित बांधवांनी राजकारणाकडे वळलं पाहिजे. हा एक संदेश देण्याचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगून इच्छितो. या ठिकाणी निश्चितच त्यांना पुढील कार्यासाठी, या ठिकाणी निश्चितच त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांना न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या पूर्ण टीमकडून शुभेच्छा. तर न्यूज महाराष्ट्र वन, नमस्कार.